तर दिल्लीतील काँग्रेस कार्यालयामधूनची ही थेट दृश्य आहेत। आज डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील। त्यांची अंत्ययात्रेची दृश्य आपण पाहतोय। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिल्लीमध्ये रात्री निधन झालं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे निवासस्थानी आणण्यात आलं। अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले आणि आज त्यांच्या अंत्ययात्रेला देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी हे पार्थिव आणण्यात आलेलं आहे। जे प्रमुख नेते आहेत ते आज अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। ही दृश्य आपण दिल्लीतील पाहतोय। दिल्लीतील काँग्रेस कार्यालया बाहेरची ही दृश्य आहेत। मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। शासकीय इतमामामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अंत्ययात्रेची ही दृश्य थेट दिल्लीमधून। दिल्लीतील निगमबोध घाटावरती अंत्यविधी होणार आहे। सकाळी 11:45 त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आणि देशातील प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी देखील काँग्रेस मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। सोनिया गांधी आहेत, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव हे आता दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आलेलं आहे। गुरुवारी रात्री दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जातील। त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी काल आणण्यात आलं आणि त्यानंतर अनेक प्रमुख नेत्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा यांनी देखील अंत्यदर्शन घेतले आणि आज देखील अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी गर्दी जमलेली आहे। काँग्रेसच्या वतीनं त्यांना सलामी देण्यात येणार आहे। राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी वाड्रा आणि सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आपल्याला ह्या दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत। एक अर्थमंत्री म्हणून आणि नंतरच्या काळामध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासाला दिलेला प्रचंड योगदानाची आठवण या निमित्तानं स्वाभाविक होते। आज भारतानं जो आर्थिक विकास साधलेला आहे, ज्याची पायाभरणी 2004 पासून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यांची आठवण ही आर्थिक साक्षरता देशाला बनवण्यामागे मोठं योगदान हे मनमोहन सिंग यांचं राहिलेलं आहे। ज्यावेळी त्यांचं निधन झालं गुरुवारी रात्री, त्यानंतर विविध क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। राजकीय क्षेत्रामधून देखील सगळ्यांनी शोक व्यक्त केला आणि आपापल्या शब्दामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दलची भावना, यांच्याबद्दलच्या आठवणी अनेक नेत्यांनी जाग्या केल्या आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्या व्यक्त केलेल्या आहेत। आर्थिक विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। उद्योगधंद्यांचा जो विस्तार झाला आणि सोबतच जागतिक स्तरावरती एक बलशाली राष्ट्र म्हणून भारताची जी ओळख आज निर्माण झालेली आहे, त्याचा खरा वाटा हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा आहे। मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचा, त्यांच्या दूरगामी निर्णयांचा मोठा वाटा हा त्यांचा राहिलेला आहे। एक संयमी नेतृत्व, एक शांत नेतृत्व असं त्यांनी एकंदरीतच त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे। त्यांच्या या स्वभावावरती टीका देखील करण्यात आली, मात्र त्यांनी जे काम केलेलं आहे, अर्थमंत्री असताना 1991 मध्ये आणि पंतप्रधान 2004 ते 2015 या कार्यकाळामध्ये देखील त्यांचं काम हे अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे। देशाला एक नवी उभारी देणारं त्यांचं कार्य राहिलेलं आहे। दिल्लीतील काँग्रेस कार्यालयामधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यांना काँग्रेसच्या वतीनं सलामी देण्यात येईल। 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला आहे आणि अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। अंत्यदर्शन झाल्यानंतर साधारणतः 11:30 ते 11:15 दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये निगमबोध या ठिकाणी अंत्यसंस्कार होतील। काँग्रेसचे प्रमुख नेते, गांधी परिवारासह देशातील महत्त्वाचे नेते अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत।
दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी नेत्यांची गर्दी पाहायला मिळतेय. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर एक आर्थिक अभ्यासक, अर्थतज्ञ देशानं गमावलेला आहे, अशीच भावना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये दाटून आली आहे. आज त्यांच्यावरती 11:30 वाजता शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. आर्थिक क्षेत्राच्या पलीकडे शिक्षण क्षेत्र, परराष्ट्र धोरण, सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार या बाबतीत त्यांचं योगदान देशाला कधीही विसरता येणार नाहीये आणि देशाला सोनेरी दिवस आणणाऱ्या ह्या द्रष्ट्या आणि खंबीर नेत्याच्या अभूतपूर्व योगदानाचा आढावा ह्या सगळ्या आठवणींना देणारा ठरणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील देखील आपण जाणून घेऊयात. शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. शुभम, मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे काँग्रेस कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे. प्रमुख नेते आणि काँग्रेसचे नेते देखील अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. शुभम, त्याच्यात आपण बघू शकतो डॉक्टर मनमोहन सिंग जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत, 2 टर्म जे आहेत ते पंतप्रधान होते, त्यांचं निधन जे आहे 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि आता त्यांचे पार्थिव जे आहे काँग्रेस मुख्यालयात या ठिकाणी जे आहे ते आणण्यात आलेलं आहे. आणि जसं की आपण बघू शकतो की लहानपणी जेव्हा आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जायचं की देशाचे पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारायला जायचा, त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे उत्तर जे आहे अभिमानाने आपण सगळ्या आपल्या बालपणी जे आहे बोलत होतो. आणि त्यांचा जो आहे मृत्यू जो आहे तो झालेला आहे दिल्लीतील एम्स रुग्णालयात जो आहे त्यांचं निधन जे आहे ते झालं होतं. वयाच्या 92व्या वर्षी जे आहे ते त्यांचं निधन जे आहे ते झालं होतं. 2 दिवस आधी त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे आणि आज जे आहेत अंत्यसंस्कार जे आहेत त्यांच्यावर होणार आहेत शासकीय इमामात आणि सैनिकांकडनं जे आहे त्यांच्याकडनं सन्मानपूर्वक जे आहे त्यांचं हे जे आहे अंत्यसंस्कार जे आहे ते करण्यात येणार आहेत. आपला भारत देशाचा जो तिरंगी झेंडा आहे त्याच्यामध्ये त्यांना गुंडाळलेला आहे आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आता सर्व ज्येष्ठ नेते असतील, भारतातील कलाकार असतील किंवा सर्व मोठे दिग्गज नेते जे असतील ते या ठिकाणी जे आहेत पोहोचताना आपल्याला दिसून येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी जे आहेत काही वेळात पोहोचणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जे आहेत त्या देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. खरं तर मोठा नुकसान जे आहे या देशाचं झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबद्दल ट्विट करत असेल जी आहे माहिती जी आहे ती दिली होती आणि त्यांची श्रद्धांजली जी आहे ती वाहिली होती. संपूर्ण देशातनं जी आहे श्रद्धांजली जी आहे ती वाहण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देखील श्रद्धांजली आहे ती त्यांना वाहण्यात जी आहे ती आली होती. खरं तर मोठी कामगिरी जी आहे ती त्यांनी केली होती. देशाला आर्थिक संकटातनं वाचवण्याचं देखील त्यांनी काम जे आहे त्या काळात केलं होतं. 2004 ते 2014 आता 10 वर्षांच्या कालावधीमध्ये जे आहे त्यांना संपूर्ण कालावधी जो आहे तो त्यांना मिळाला होता आणि त्याच दरम्यान जे आहे अनेक मोठ्या घडामोडी या देशामध्ये घडल्या होत्या. त्यामधनं सावरण्यासाठी खूप मोठं योगदान जे आहे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे आहे ते केलं होतं. काँग्रेस पक्षातनं ते जे आहे पंतप्रधान होते. खरं तर आपल्याला माहिती आहे ज्यानुसार आपल्या देशामध्ये सर्व निवडणुका होत असतात आणि त्यानंतर जे आहे नाव ठरवण्यात येत असतं पंतप्रधान कोण बनेल आणि त्यावेळेस मनमोहन सिंग यांचं नाव जे आहे काँग्रेसकडनं सुचवण्यात आलं होतं आणि 23 जानेवारी 2004 मध्ये जे आहे पंतप्रधान पदाची शपथ जी आहे ती देखील त्यांनी जी आहे किती होती. आणि असा एक मोठा काळ जो आहे तो झाला होता आणि त्यामध्येच मोदी लाट जी आहे ती देखील जी आहे ती आली होती. ही वार मोदी सरकार अशी घोषणा जी आहे त्यावेळेस 2014च्या निवडणुकीमध्ये देण्यात आली होती आणि त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आणि सोबतच काँग्रेस पक्षाचा जो आहे पंतप्रधान या पदावरनं जो आहे दावा जो आहे तो मुकला होता यामुळे. आणि त्यानंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी जे आहेत ते आले होते. आता 3री टर्म त्यांची सुरू आहे. पण मात्र एवढं सगळं असताना देखील एक राजकीय कोणीच कोणाचं राजकीय शत्रू नसतं आणि त्याचमुळे आज सत्तेत असलेले सर्व खासदार असतील किंवा सर्व पक्ष असतील ते देखील या ठिकाणी जे आहेत पोहोचताना दिसून येत आहेत. खूप मोठं नुकसान जे आहे ते आपल्या देशाचं झालेलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग एक मोठं नाव जे जगभर प्रसिद्ध झालं होतं. भारत देशाचा सांभाळा त्यांनी केला होता. एक सर्वप्रथम नागरिक म्हणून आणि एक पालक म्हणून या देशाचं त्यांनी लक्ष जे आहे ते घातलं होतं. 10 वर्ष हा एक मोठा कार्यकाळ असतो पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिळालेला. तेजस
अगदी शुभम, आपण पाहतोय 11:30 वाजता निगमबोध घाटावरती त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील. आणि दुसरीकडे जर आपण शुभम पाहिलं तर 2004 ते 2014 दरम्यान मनमोहन सिंग लागोपाठ 2 वेळा देशाचे पंतप्रधान झाले. एकंदरीतच आर्थिक उदारीकरणाचा आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि आत्ताची जी देशाची विकसनशील देशाच्या यादीमध्ये आपल्या देशाचं नाव आहे, याची पायाभरणी मनमोहन सिंग यांनी केलेली आहे. आता खूप मोठा आर्थिक बोजा जो आहे तो आला होता, मोठं संकट जे आहे आपल्या देशावर जे आहे ते आलं होतं. सोबतच ते अर्थमंत्री देखील होते त्या काळामध्ये, त्यामुळे खूप मोठा भूमिका जी आहे ती त्यांनी त्यावेळेस जी आहे बजावलेली होती. आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये पंतप्रधान म्हणून नेहमी लक्षात असलेले मनमोहन सिंग यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे हे सध्या काँग्रेसचे महत्वाची भूमिका जी आहे काँग्रेस पक्षामध्ये ते बजावताना दिसून येत आहेत. आणि त्यांनी देखील मागणी जी आहे ती केलेली आहे ती ज्या जागेवर मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत ते भारताच्या महान सुपुत्राच्या स्मृतीस्थळ व्हावं अशी विनंती आहे ती देखील करण्यात आलेली आहे. आणि याबद्दल सकारात्मक भूमिका जी आहे केंद्र सरकारची आहे, त्यामुळे याबद्दलचा देखील निर्णय जो आहे तो लवकरच जाहीर करण्यात येईल. अगदी 2 ते 3 दिवसात पुढचा जाहीर करण्यात येईल. दुखवटा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. देशातील सर्व सरकारी मनोरंजनाचे कार्यक्रम जे आहेत ते देखील रद्द आहेत ते करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इतका मोठा अगदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आठवणी अगदी न विसरता येणारे आहेत. धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ.